त्याची चालू असलेली मालिका त्यातनं वेळ काढून आणि एका क्षणाला ती मालिका सोडून देखील त्यांनी छत्रपतींच्या भूमिकेला जे महत्त्व दिलं त्या महत्त्वामुळे स्वाभाविकपणे अभिजितची निवड होणं स्वाभाविक होतं. स्वारी आग्रा ही एक विलक्षण कथा आहे. गणपती शिवराय स्वारी आग्रा या नावातूनच बऱ्याच गोष्टी सांगण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. रोजच्या जगण्यात सुद्धा आपल्याला संयम शिकायला मिळतो, आपल्याला धैर्य शिकायला मिळतं आणि हे सगळं सांगणारा हा चित्रपट आहे स्वारी आग्रा. मला खात्री आहे की हा चित्रपट सर्व प्रेक्षकांना पुन्हा एकदा शिवकाळात घेऊन जाईल. नमस्कार, मी सौरभ जाधव. इट्स मज्जामध्ये तुमच्या सर्वांचं खूप स्वागत आहे. आज एक निमित्त खास आहे, एक ऐतिहासिक क्षण आहे प्रत्येक प्रेक्षकासाठी, प्रत्येक मराठी माणसासाठी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एक महत्त्वाचं पान आग्रा स्वारी हे आज आपल्या समोर मांडण्याचं काम दिग्दर्शक लेखक इक्बाल लांजेकर यांनी केलंय. तर त्यानिमित्ताने आज आपण त्यांच्याशी भेटणार आहोत. आज एक खूप मोठा उलगडा झालाय, ते तेच सांगतील. नमस्कार सर, तुमचं खूप स्वागत आहे. पहिल्यांदा तर तुम्हाला खूप शुभेच्छा चित्रपटासाठी आणि एवढा भव्य दिव्य क्षण आमच्यासाठी प्रेक्षकांसाठी तुम्ही आणलात, त्यासाठी धन्यवाद. काय सांगाल एकंदरीत चित्रपटाबद्दल? स्वारी आग्रा ही एक विलक्षण कथा आहे. गणपती शिवराय स्वारी आग्रा या नावातूनच बऱ्याच गोष्टी सांगण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे की ते रणपती कसे होते, उत्तम स्ट्रॅटेजिस्ट कसे होते आणि त्यांनी युद्धनीती रणनीती ही कशी अंगीकारलेली होती आणि त्यातनं आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं. रोजच्या जगण्यात सुद्धा आपल्याला संयम शिकायला मिळतो, आपल्याला धैर्य शिकायला मिळतं आणि हे सगळं सांगणारा हा चित्रपट आहे स्वारी आग्रा. आपला हा पहिलाच इंटरव्ह्यू आहे, त्यामुळे स्वारी आग्रा का हे आता उलगडेल काही काळात हळूहळू. पण एवढं नक्की सांगेन की लवकरच हा चित्रपट येत्या 30 जानेवारीला हा चित्रपट सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. सर, प्रेक्षकांच्या मनात अजून एक मोठा संभ्रम होता की महाराजांची भूमिका कोण साकारणार, उत्सुक होते प्रेक्षक. तर ती उत्सुकता संपली. तर अभिजित श्वेतचंद्र हे महाराजांच्या भूमिकेत आहेत. तर त्यांचं कास्टिंग करताना तुम्हाला किती विचार करावा लागला किंवा काय तुम्हाला स्ट्रगल करावा लागला किंवा काय म्हणाल की कसे तुम्हाला सुचले अभिजित श्वेतचंद्र? अभिजित आधीच्या पण 3-4 चित्रपटांमध्ये त्यांनी माझ्याबरोबर काम केलं आणि त्याची मेहनत, त्याचा प्रामाणिकपणा आणि एकूण या सगळ्या आमची टीम जे काम करते त्या कार्याबद्दलचा त्याचा आदर आणि तो आदर नुसता शब्दातनं नाही तर त्याच्या कृतीतनं व्यक्त होतो. आणि मेहनत म्हणजे किती, तो डोंबिवलीला राहतो आणि पुण्यामध्ये रिहर्सलला यायला त्याला हार्डली 2.5-3 तासाचा नोटीस पण पुरते की बाबा आता अशा प्रकारची आपल्याला एक रिहर्सल करायची किंवा अशा प्रकारची लुक टेस्ट करायची. त्याच्या जवळजवळ 10 ते 12 लुक टेस्ट झाल्या वेगवेगळ्या पद्धतीने. सध्याचं जे AIचं तंत्रज्ञान आहे त्या तंत्रज्ञानाने पण त्याचं चित्र आम्ही तयार करून पाहिलं. मग लुक टेस्ट झाल्या, पुण्यात काही झाल्या. सुरिंदरजी म्हणून जे ज्येष्ठ विग मेकर आहेत, तर दाढी मिशी या सगळ्या सकट मुंबईला झाल्या. या सगळ्याला न चुकता न कंटाळता तो हजर होता. याशिवाय अभिनेता म्हणून तर तो आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. आणि मग तरी सुद्धा त्या लुक टेस्टमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा अभिनय, काय पद्धतीने तो रिस्पॉन्ड करतोय. आमचे गुरु प्राध्यापक शामराव जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचं व्हॉइसचं ट्रेनिंग घेण्यात आलं. त्यालाही तो 2 महिने उपस्थित होता. शस्त्राच्या ट्रेनिंगला 1 महिना उपस्थित होता. हे सगळं घरदार सोडून त्याची चालू असलेली मालिका त्यातनं वेळ काढून आणि एका क्षणाला ती मालिका सोडून देखील त्यांनी छत्रपतींच्या भूमिकेला जे महत्त्व दिलं त्या महत्त्वामुळे स्वाभाविकपणे अभिजितची निवड होणं स्वाभाविक होतं. त्याची भरदार शरीरयष्टी, त्याचं व्यक्तिमत्व हे सगळं आपण आता पाहिलंच की छत्रपतींच्या भूमिकेला तो उत्तम रीतीने न्याय देईल असं आमच्या सगळ्या शिवराज अष्टकाच्या टीमला वाटतं. सर, आपण बघतो मी मुक्ताई पण पाहिलाय, मी संत तुकाराम पण पाहिलं. आजकालची पिढी जे रील्समध्ये गुंतते किंवा अशा काही चित्रपटांमध्ये गुंतते, अशात तुम्ही जो घाट घातलाय की आपला इतिहास, मग तो संतांचा वारसा असो किंवा ऐतिहासिक वारसा असो, तो जोपासण्याचा. तर तुम्ही हे चित्रपट करताना काय एक वेगळा दृष्टिकोन ठेवता की प्रेक्षक बघतील न बघतील हा नंतरचा पार्ट आहे, पण तुमच्या डोक्यात पहिला थॉट काय येतं हे विचार मांडताना की हे चित्रपट का? पुढच्या पिढीला हे कोणीतरी सांगायला हवं आणि त्यांना ते ऐकायचं आहे. पण ते सांगणारी व्यक्ती खूप कमी आहेत. अशा सांगणाऱ्या व्यक्ती आमच्या सुदैवाने आमची टीम संपूर्ण अशी आहे की जे हे सांगू पाहते आहे पुढच्या पिढीला. त्यामुळे या प्रकारचे सिनेमे आम्ही सातत्याने पुढे सुद्धा करत राहू, जेणेकरून आपल्या वीरांचा, आपल्या संतांचा, आपल्या महापुरुषांचा इतिहास सातत्याने आपल्या तरुण पिढीसमोर, आपल्या लहान मुलांसमोर येत राहील आणि त्यातनं एक पुढची चांगली पिढी, पर्यायाने चांगला महाराष्ट्र आणि पर्यायाने चांगलं राष्ट्र असं घडण्याला मदत होईल असं मला वाटतं. खूप खूप धन्यवाद सर आणि तुम्हाला चित्रपटातील शुभेच्छा. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल की 30 जानेवारीला जेव्हा प्रेक्षक चित्रपट पाहून बाहेर पडतील
तेव्हा त्यांच्या मनात काय विचार असले आणि काय शिकवण घेऊन ते बाहेर पडेल? काय शिकवण घेऊन बाहेर पडायचे हे प्रत्येक प्रेक्षकाला वेगळं कळेल. कारण आपल्या शिवराज अष्टकाच्या चित्रपटातून प्रत्येक प्रेक्षकाला वेगळं काहीतरी मिळत असतं, त्याच्या त्याच्या व्यक्तिमत्वानुसार, त्याच्या गरजेनुसार, त्याच्या अडचणींनुसार, त्याच्या आनंदानुसार, त्याच्या श्रद्धेनुसार. तर असाच सगळा श्रद्धेचा भाग आपण अनुभवणार आहोत. छत्रपतींचा महापराक्रम, त्यांच्या साथीदारांनी त्यांना दिलेली साथ, जीवावरचं संकट आणि त्यातून त्यांच्या बुद्धियुक्तीने त्यांनी केलेली मात औरंगजेबासारख्या मोठ्या राजकारण्यावरती, असा एक भव्य पराक्रमाचा इतिहास 30 जानेवारीला तुम्ही तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात आणि जगभरात पाहणार आहोत. पॅनोरामा सारखी मोठी संस्था आमच्या बरोबर आहे आणि त्यामुळे मला खात्री आहे की हा चित्रपट सर्व प्रेक्षकांना पुन्हा एकदा शिवकाळात घेऊन जाईल. खूप खूप धन्यवाद सर आणि खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय शिवराय. जय शिवराय. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.